Welcome to e-learning platform of Civil Engineering Department of Dr. Bapuji Sankre Institute of Engineering and Technology. In the last lecture, we have seen the various physical properties of the cement. Those properties are fineness, initial and final setting time, standard consistency, soundness, and compressive strength. So, in last lecture we have seen the various tests to determine the fineness of the cement. Also we have seen a practical to determine the standard consistency, which is the normal consistency of the cement. Now we are going to see the test to know the initial setting time of the cement and final setting time of the cement. These two properties are very important properties of the cement. First we will see their definition. Initial setting time of cement. It is a time between the moment when water is added to the cement to the moment when cement paste starts losing its plasticity. Final setting time. It is the time between the moment when water is added to the cement to the moment when the cement paste completely lost its plasticity. तर आपल्याला माहित आहे की सिमेंटमध्ये जोपर्यंत आपण वॉटर ॲड करत नाही तोपर्यंत त्या सिमेंटला बाइंडिंग प्रॉपर्टी मिळत नाही. आणि सिमेंट आणि वॉटर यांची जी रिएक्शन असते त्याला आपण हायड्रेशन ऑफ सिमेंट असं म्हणतो. तर सिमेंटमध्ये वॉटर ॲड केल्या केल्या लगेच त्या सिमेंटला स्ट्रेंथ किंवा हार्डनेस मिळत नाही. तो जो टाईम ड्युरेशन असतं तर त्याला आपण इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम असं म्हणलं जातं. सगळ्यात पहिला म्हणजे काय तर इनिशियल सेटिंग टाईम. तर इनिशियल सेटिंग टाईम इज द टाईम ड्युरेशन बिटवीन द मोमेंट व्हेन वी ॲड वॉटर टू द सिमेंट. समजा आपण 9 वाजता वॉटर त्या सिमेंटमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याचं मिक्स केलेलं आहे, तर त्याला लगेच त्याला हार्डनेस मिळणार नाही. तर साधारणतः एक 15 मिनटानंतर किंवा 16 मिनटानंतर काय होणार आहे तर सिमेंट विल स्टार्ट्स लुझिंग इज प्लास्टिसिटी. म्हणजे त्या मोमेंटनंतर सिमेंट हळूहळू हार्ड व्हायला सुरुवात होणार. म्हणजे त्याला हार्डनेस इट विल गेट द हार्डनेस आफ्टर द 15 मिनिट्स ऑफ 16 मिनिट्स 17 मिनिट्स 18 मिनिट्स. ओके, those duration is called as the initial setting time of the cement. ज्या मोमेंटला आपण वॉटर ॲड करतो अप टू द मोमेंट व्हेन द सिमेंट स्टार्ट्स लुझिंग इट्स प्लास्टिसिटी. म्हणजे त्या क्षणापर्यंत जोपर्यंत सिमेंट हळूहळू हार्ड व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. आणि फायनल सेटिंग टाईम म्हणजे काय, इट इज द टाईम ड्युरेशन बिटवीन द मोमेंट व्हेन वी ॲड वॉटर टू द सिमेंट अप टू द मोमेंट व्हेन द सिमेंट हॅज लॉस्ट इट्स प्लास्टिसिटी. म्हणजे त्या मोमेंटपर्यंत की जोपर्यंत सिमेंट हे पूर्णपणे हार्ड झालेलं आहे, कम्प्लीट हार्ड झालेलं आहे आणि त्याला पूर्ण स्ट्रेंथ मिळालेली आहे. म्हणजे सपोज आपण 9 वाजता त्या सिमेंटमध्ये वॉटर ॲड केलं, त्याचं मिक्सिंग केलं, तर त्याला हार्डनेस त्या सिमेंटला पूर्ण मिळण्यासाठी साधारणतः 180 मिनिट्स लागत असतील, 3 तास लागत असतील. तर हा जो टाईम ड्युरेशन आहे त्याला आपण फायनल सेटिंग टाईम असं म्हणतो. हे आता सगळ्यात पहिलं आपण 500 ग्रॅम सिमेंट घेणार आहे. 500 ग्रॅम सिमेंटमध्ये आपण 0.85 पी म्हणजे जी आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी कॅल्क्युलेट केलेली याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, सपोज ती 30 असेल म्हणजे ती सिमेंटची हायड्रेशन प्रोसेस पूर्ण होण्यासाठी 30% वॉटर ॲड करणं गरजेचं आहे. तर त्याच्या 0.85% वॉटर काय करायचं आहे आपल्याला ॲड करायचं आहे. जे साधारणतः 500 ग्रॅम सिमेंट जर का आपण घेतलं तर त्यामध्ये एक 200 ml पर्यंत वॉटर त्यामध्ये काय करायचं ॲड करायचं. ॲड केल्यानंतर ती मोमेंट आपल्याला रेकॉर्ड करायची. म्हणजे समजा आपण वॉटर ॲड केलं 9 वाजता, देन द मोमेंट विल बी 9 AM, देन द T1 विल बी 9 AM. फिल द मोल्ड विथ द सिमेंट पेस्ट विदिन 3 to 5 मिनिट्स आफ्टर ॲडिंग द वॉटर. ते ॲड केल्यानंतर त्याचं मिक्सिंग केल्यानंतर आपल्याला 3 ते 5 मिनटाच्या आत ती जी सिमेंट पेस्ट तयार झालेली असते ती आपल्याला मोल्डमध्ये फिल करायची आहे. त्यानंतर ते जे विकेट ॲपरेटस आहे त्याला आपण इनिशियल सेटिंग टाईमची निडल अटॅच करायची आहे आणि ती जी निडल आहे ती स्क्रूने फिक्स करायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला ती जी इनिशियल सेटिंग टाईमची निडल आहे ती त्या सिमेंट पेस्टवरती ड्रॉप करायची आहे. सुरुवातीला सिमेंट पेस्ट ही फ्लुइड स्टेटमध्ये असणार आहे कारण त्याचं कंप्लीट हार्डनेस त्याचा स्टार्ट झाला नसेल, त्याला हार्डनेस यायला स्टार्ट झाला असेल, बरोबर आहे.
त्या केसला काय होतं की ही जी इनिशियल सेटिंग टाईमची नीडल आहे ती पूर्णपणे डीप होते, त्यामध्ये त्याला आपण फुल पेनिट्रेशन असं म्हणतो. पुन्हा थोड्या वेळानं काय करायचं, प्रत्येक 5 मिनिटानंतर आपल्याला ती नीडल त्या सिमेंट पेस्टवरती ड्रॉप करायची आहे. तर आपण वॉटर ॲड केलेलं आहे 9 वाजता, बरोबर आहे. त्यानंतर हळूहळू त्या सिमेंटला हार्डनेस प्राप्त व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक 5 मिनिटानंतर ही जी इनिशियल सेटिंग टाईमची नीडल आहे ती त्या सिमेंट पेस्टवरती ड्रॉप करायची आहे. ती किती वेळ ड्रॉप करायची आहे, तर जोपर्यंत आपल्याला त्या स्लायडिंग स्केलवरचं रीडिंग हे 30 to 35 mm येत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर काय करायची, कंटिन्यू करायची. ज्या मोमेंटला आपल्याला ती रीडिंग 33 to 35 mm इतकं मिळेल ती मोमेंट आपण रेकॉर्ड करायची. समजा ती आपल्याला मोमेंट आली 9:25 AM, म्हणजे 9:25ला आपल्याला ते रीडिंग मिळालेलं आहे. म्हणजे काय झालं, तर दिस टाईम इज नोन ॲज द इनिशियल सेटिंग टाईम. म्हणजे T2 होता 9:25, आपला T1 होता 9 वाजता. याची जी काय इनिशियल सेटिंग टाईम आहे ती आपल्याला 25 मिनिट्स इतकी आहे, मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सिमेंटमध्ये आपण वॉटर जरी ॲड केलं असेल, त्याचं मिक्सिंग जरी केलं असेल तरी 25 मिनिटानंतर ते सिमेंट हळूहळू हार्ड व्हायला सुरुवात होणार आहे. तर फायनल सेटिंग टाईम, आता इनिशियल सेटिंग टाईम मेजर केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टेस्ट घ्यायची असते ती म्हणजे फायनल सेटिंग टाईम. ती पण आपल्याला त्याच सिमेंट पेस्टवरती घ्यावी लागते. पण यासाठी आपण जी नीडल वापरतो त्याला आपण फायनल सेटिंग टाईम नीडल असं म्हणतो. या नीडलमध्ये तुम्ही जर का बघितलं त्याच्या एंडला कॉलर प्रोव्हाइड केलेली असते. तर याची प्रोसिजर आपण पाहूया. रिमूव्ह द इनिशियल सेटिंग टाईम नीडल अँड अटॅच फायनल सेटिंग टाईम नीडल विच इज हॅव्हिंग कॉलर अराउंड इट. Release the needle so that it will penetrate into the cement paste and observe the impression. Initially, the collar and needle both will make the impression. After some time, impression of collar will become faint and take reading at very short interval of time. Finally, only central needle will make its impression, but surrounding will not make any impression. Record this time T3 and this time is known as final setting time of that cement. या टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जी सिमेंट पेस्ट आपण मोल्डमध्ये फिल केलेली आहे इनिशियल सेटिंग टाईमच्या वेळी ती सिमेंट पेस्ट आपल्याला आहे तशीच ठेवायची आहे. फक्त इनिशियल सेटिंग टाईमची जी काही नीडल होती ती आपल्याला चेंज करून तिथे फायनल सेटिंग टाईमची नीडल अटॅच करायची. अटॅच केल्यानंतर पुन्हा ती नीडल आपल्याला ते सिमेंट पेस्टवरती ड्रॉप करायची आहे. ही ड्रॉप केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही या इमेजमध्ये जर बघितलं त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ती बाजूची जी काही गोल्ड कॉलर आहे त्याचं इम्प्रेशन म्हणजे त्याचा ठसा आणि त्याशिवाय त्याच्या सेंटरला जी काही नीडल आहे त्याचं इम्प्रेशन आपल्याला त्याच्यावरती दिसेल. पण जसं जसं टाईम हळूहळू पास होत जाईल तसं तसं काय होणार आहे, तर जी कॉलरचं इम्प्रेशन आहे म्हणजे तो कॉलरचा जो काही ठसा त्या सिमेंट पेस्टवरती उठलेला आहे तो हळूहळू फेंट होत जाईल आणि फक्त सेंट्रल जी नीडल होती त्याचंच फक्त इम्प्रेशन त्या सिमेंट पेस्टवरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी फक्त त्याचं इम्प्रेशन आपल्याला बघायला मिळेल ती टाईम आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. ती समजा असणार आहे T3, जे आपण वॉटर ॲड केलेले या टेस्टमध्ये 9 वाजता समजा वॉटर ॲड केलं असेल आणि आपल्याला हे रीडिंग मिळालं 12 वाजता, बरोबर आहे. म्हणजे T3 - T1 जे आपल्याला फायनल सेटिंग टाईम हे आपल्याला या टेस्टमध्ये आलं ते म्हणजे 180 मिनिट्स. म्हणजे एखाद्या सिमेंटमध्ये जर आपण वॉटर ॲड केलं तर त्याला पूर्णपणे हार्डनेस येण्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे, लागणारा जो काही वेळ आहे ती असणार आहे 180 मिनिट्स म्हणजे 3 hours. तर ते जे मिनिट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो तर फायनल सेटिंग टाईम ऑफ द सिमेंट. नेक्स्ट प्रॉपर्टी of the cement is compressive strength of the cement. It is very important parameter of cement. This test cannot perform on pure cement due to excessive shrinkage and cracking of the cement paste. For this test, a standard sand is used. Compressive test of cement is measured in Newton per mm square. The compressive strength ही सिमेंटची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की ज्यामुळे आपल्याला त्या सिमेंटची स्ट्रेंथ किती आहे हे आपल्याला कळतं. जर तुम्ही आता मार्केटमध्ये बघितलं
तर आपल्याला 3 ग्रेडचे सिमेंट मिळतात, 33 ग्रेड, 43 ग्रेड आणि 53 ग्रेड. तर 33 ग्रेड म्हणजे काय, तर त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 33 न्यूटन पर mm² इतकी आहे. 43 ग्रेड म्हणजे काय, तर त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 43 न्यूटन पर mm² इतकी आहे. आणि 53 ग्रेड म्हणजे काय, तर ज्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 53 न्यूटन पर mm² इतकी असणार आहे. पण ही टेस्ट करताना आपल्याला फक्त सिमेंटच यूज करून चालत नाही, कारण की फक्त आपण सिमेंटमध्ये वॉटर ॲड केलं आणि ही टेस्ट कंडक्ट करायला गेलं तर त्यामधून मोठ्या अमाऊंटमध्ये हीट बाहेर पडत असतं. त्यामुळे तो जो सिमेंटचा सरफेस असतो त्याला क्रॅकिंग होण्याची शक्यता असते, ठीक आहे, आणि त्याचं श्रिंकेज पण होण्याची शक्यता असते, म्हणजे ते आकुंचन पावत असतं. त्यामुळे ही टेस्ट कंडक्ट करण्यासाठी एक स्टँडर्ड टाईपची सँड वापरली जाते, त्याला आपण स्टँडर्ड सँड असं म्हणतो. तर याची प्रोसिजर एकदम सिंपल आहे. पहिला आपण प्रोसिजर पाहून घेऊया. टेक 555 ग्रॅम ऑफ स्टँडर्ड सँड and add 185 gram of cement and mix it in dry condition for 2-3 minutes. Then add P by 4 plus 3% of water. Here P is the standard consistency of the cement. If we use standard sand, then we can add P by 4 plus 3% of water, and if we are going to use normal sand, then we have to add P by 4 plus 3.5% of water. Mix this water for 3 to 5 minutes to get the cement mortar of uniform color. Fill the cement mortar into a standard mold of size 7.06 cm by 7.06 cm by 7.06 cm, having cross-sectional area 50 mm square. Compaction of mortar is done either manually or by using vibration table. Keep the molds at room temperature for 24 hours. If humidity is less, then it is covered with wet gunny bag. Remove the cubes from the mold and keep immersed in the clean water for next stage of testing. Testing of cubes are done by using CTM, that is compression testing machine, and record strength after 3 days, 7 days and 28 days. Next, the soundness property of the cement. Soundness is very important property of cement, as some cement undergoes large expansion after setting time, which causes change in its volume. The unsoundness of cement is due to presence of excess lime and magnesium sulfate. This is also due to improper burning or insufficient grinding of raw material. The soundness ही जी प्रॉपर्टी आहे, तर साऊंडनेस म्हणजे काय, तर काही काही वेळेला काय होतं की ज्यावेळी आपण सिमेंटमध्ये वॉटर ॲड करतो, त्याचं प्रॉपर क्युरिंग केलं जातं कॉन्क्रीटनंतर, तर त्यावेळी काय होतं की त्याचं एक्सपान्शन होतं, म्हणजे त्याचा जो काय व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम हा वाढतो. तो जो व्हॉल्यूम दॅट इज टू चेंज इन द व्हॉल्यूम आफ्टर द सेटिंग टाईम इट्स कॉल्ड ॲज अ अनसाऊंडनेस. जे सिमेंट हे साधारणतः साऊंड मटेरियल असलं पाहिजे की ज्याचा व्हॉल्यूम आपण ज्या ड्युरिंग द कास्टिंग ज्यावेळी कॉन्क्रिटिंग आपण केलेलं आहे त्यावेळी त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो साधारणतः 28 दिवसानंतर तेवढंच व्हॉल्यूम त्याचा राहायला पाहिजे. त्यामध्ये जर का एक्सपान्शन होत असेल, ठीक आहे, किंवा त्याचं श्रिंकेज होत असेल, तर त्या सिमेंटला आपण अनसाऊंड सिमेंट असं म्हणतो. तर साधारणतः ते सिमेंट आपल्याला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी वापरले नाही पाहिजे. तर ते अनसाऊंड सिमेंट कशामुळे होतं, तर दॅट इज बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ एक्सेस लाईम अँड मॅग्नेशियम सल्फेट. जर का त्या सिमेंटमध्ये लाईम अँड मॅग्नेशियम सल्फेटचं प्रमाण जास्त असेल तर सिमेंटचं जे काय एक्सपान्शन होतं ते त्यामुळे होतं. किंवा जर का सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये त्याचं जे बर्निंग केलं जातं 1300 डिग्री टू 1500 डिग्री सेल्सिअसला, त्याचं जर का प्रॉपर बर्निंग केलं नाही किंवा त्याचं प्रॉपर ग्राइंडिंग झालं नाही, देन द सिमेंट बिकम्स अनसाऊंड. अनसाऊंड म्हणजे काय, तर त्याचा व्हॉल्यूम चेंज होतो, आयदर त्याचं एक्सपान्शन होतं और त्याचं श्रिंकेज होतं. या टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे की सर्वप्रथम लीक चॅटर्स ॲपरेटस आपल्याला घ्यायचं आहे की त्याचा जो सिलेंडर आहे
तो ब्रासपासून बनवलेला असतो, त्याला हे 2 इंडिकेटर्स असतात, त्याच्यासोबत आपल्याला ग्लास प्लेट मिळते. तर आपल्याला 100 ग्रॅम सिमेंट घ्यायचं आहे. 100 ग्रॅम सिमेंटमध्ये 0.78 पी म्हणजे स्टँडर्ड कन्सिस्टन्सी, तर ती जी पी असेल इंटू 0.78 त्याच्या % वॉटर घ्यायचं आहे. ते वॉटर ते 100 ग्रॅम सिमेंटमध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यापासून एक सिमेंट पेस्ट तयार करायची. त्यानंतर तो जो मोल्ड आहे तो त्या ग्लास प्लेटवरती आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर ती जी सिमेंट पेस्ट आहे ती त्या मोल्डमध्ये फिल करायची आहे. त्यावरती पुन्हा एक ग्लास प्लेट ठेवायची आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला वेट कीप करायचं, त्याच्यावरती वेट ठेवायचं. आणि त्यानंतर ही जी असेंब्ली आहे, जी तो मोल्ड आहे त्याच्यामध्ये सिमेंट पेस्ट आहे आणि त्याशिवाय त्याच्यावरती आणि खाली असं आपण ग्लास प्लेट ठेवलेले आहेत. वरच्या बाजूला पुन्हा त्या ग्लासच्या वरती आपण वेट प्लेस केलेलं आहे. ते प्लेस केल्यानंतर त्याचे जे 2 इंडिकेटर्स असतात त्या इंडिकेटर्समधलं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे. सपोज ते डिस्टन्स आता 12 mm आहे असं आपण कन्सिडर करू. तर 24 तासानंतर आपल्याला काय करायचं की ही जी असेंब्ली आहे ती पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत ते पाणी उकळत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं, 3 तासासाठी ती जी वॉटर आहे ती अलॉंग विथ दिस असेंब्ली आपल्याला त्याचं बॉइलिंग करायचं. बॉइलिंग केल्यानंतर आपल्याला ती असेंब्ली त्या पाण्यातून बाहेर काढायची. आणखी त्याचे जो मोल्ड आहे, जो आपण ब्रॉसचा मोल्ड होता तो आपण काय करायचं, रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचे जे 2 इंडिकेटर्स असतात ते इंडिकेटर्समधलं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं. तर ते मेजर केल्यानंतर आपल्याला त्याचं रिडिंग घ्यायचं आहे. ते सुरुवातीला आपण घेतलं ज्यावेळी प्लेस केलं त्या सिमेंट पेस्ट आपण त्या मोल्डमध्ये, त्यावेळी रिडिंग घेतलं, त्यावेळी आपण ते 10 mm असं कन्सिडर केलेलं. आणि आता 24 तासानंतर त्याचं बॉइलिंग झाल्यानंतर पुन्हा आपण 3 तास बॉइलिंग केल्यानंतर आपण त्या इंडिकेटर्समधलं रिडिंग घेणार आहे. ती रिडिंग समजा 23 mm असं आलं, तर दोन्हीला डिफरन्स किती आला, तर 13 mm. ठीक आहे. तर 13 mm म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर जे आपण सिमेंट पेस्ट त्यामध्ये प्लेस केलेली त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे. ठीक आहे. तर ते रिडिंग आपल्याला या प्रॅक्टिकलसाठी मिळालं. पण ॲज पर द BIS स्टँडर्ड दॅट रिडिंग शुड नॉट बी मोर दॅन 10 mm. म्हणजे हा जो डिफरन्स आहे दोन इंडिकेटर्समधला तो 10 mm पेक्षा जास्त नसला पाहिजे.